आज आपण सिंधू संस्कृतीच्या कोणकोणत्या भागात कोणकोणत्या मुद्रा सापडतात याबाबत माहिती घेऊया आणि या मुद्रांचा उपयोग काय होता हेही समजून घेऊ. इजिप्शियन सिव्हिलायझेशन, मेसोपोटामिया सिव्हिलायझेशन यांच्यासोबत सिंधू संस्कृतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे व्यापार चालायचे. याचे पुरावेही सापडलेले आहेत आणि याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे या सापडलेल्या मुद्रा. या मुद्रा सिंधू संस्कृतीच्या होत्या, पण याच मुद्रा मेसोपोटामिया आणि इजिप्शियन सभ्यतेमध्ये सुद्धा सापडलेल्या आहेत. जास्त करून मेसोपोटामिया संस्कृतीमध्ये याचे पुरावे सापडतात. यामध्ये किश, लगार, निपूर आणि उर्ग अशा ठिकाणांचा समावेश होतो. आता व्यापाराचा आणि या मुद्रांचा काय संबंध होता हे समजावून घेऊया. आपण एका उदाहरणावरून याला समजावून घेऊया. समजा एला आपला माल बीला विकायचा आहे, पण हे उत्पादक स्वतः डिलिव्हरी करत नव्हते. त्यावेळी सुद्धा सामान डिलिव्हरी करण्यासाठी एका माध्यमाचा वापर व्हायचा. म्हणजे ए हा आपला माल सीकडे म्हणजे डिलिव्हरी एजंटकडे द्यायचा. आता या सामानाला बीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सीची आहे. पण यामध्ये एक अडचण होती. हा एजंट या सामानासोबत छेडछाड करण्याची शक्यता आहे. मौल्यवान वस्तूंची फेराफेर होऊ शकत होती. आता या अडचणीवर एक उपाय शोधण्यात आला. आता जेव्हा दोन व्यक्तींनी आपापसात व्यापार करण्याचे निश्चित केलेले आहे, तर हे दोघे आपापल्या शिला म्हणजे मुद्रा एक्सचेंज करायचे. आता पुढे जेव्हा एला आपले सामान बीपर्यंत पोहोचवायचे असेल, तेव्हा ए त्या सामानाच्या पोत्याला बांधायचा आणि त्या दोऱ्याच्या मुखावर चित्रात दाखवल्याप्रमाणे ओल्या मातीचा गोळा चिटकवायचा. यानंतर त्या मुद्रेचा वापर करून त्याचा शिक्का त्या चिखलाच्या गोळ्यावर उमटवायचा. एखाद्या कुलपाप्रमाणे ही मुद्रा काम करायची. चिखल वाळल्यानंतर घट्ट व्हायचा आणि त्यावर उठवलेली मुद्रा स्पष्ट दिसायची. आता जर कोणी या पोत्यातील सामानासोबत छेडछाड केली तर या सीलमुळे हा प्रकार सहजपणे समजू शकायचा. आजही या प्रकारच्या आधुनिक पद्धतीचा आपण वापर करतो. बाजारातून एखादी गोष्ट खरेदी केल्यानंतर त्याच्या आवरणाला सील केलेलं असतं. त्या सामानाची सील तुटलेली असेल तर ग्राहकांनी ती वस्तू स्वीकारू नये असा संदेश सुद्धा कंपनीकडून दिलेला असतो. आणि हीच पद्धत सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा पाहायला मिळते. सिंधू संस्कृतीच्या उत्खननात आजपर्यंत 2000पेक्षा जास्त मुद्रा सापडलेल्या आहेत. आता ए हा आपले सामान सील करून डिलिव्हरी एजंटकडे देतो. डिलिव्हरी एजंट हे सामान बीपर्यंत पोहोचवतो. जेव्हा हे सामान बीपर्यंत पोहोचेल तेव्हा बी त्याला दिलेल्या मुद्रेवरून आपल्या सामानासोबत छेडछाड झालेली आहे का नाही याची पडताळणी करू शकतो. काही वेळा एकापेक्षा जास्त सील यावर लावलेल्या असायच्या. आता आपण सुरुवातीपासून सामान पोहोचवण्याची गोष्ट करत आहे, तर मग त्या पोत्यात कोणकोणत्या गोष्टी असायच्या याची माहिती घेऊया. म्हणजे सिंधू संस्कृतीमधले लोक कोणकोणत्या गोष्टीची निर्यात करायचे. तर हे लोक मौल्यवान खडे, धातू, अन्नधान्य आणि इतर काही गोष्टींची निर्यात करायचे. तर सिंधू सभ्यतेमध्ये लोक सोने आणि चांदीची आयात करायचे. हे जे डिलिव्हरी करणारे एजंट होते हे वाहतुकींसाठी बोटीचा वापर करायचे, तर काही वेळा बैलगाड्यांचाही वापर व्हायचा. आता या मुद्रांबाबत सखोल माहिती घेऊया. या मुद्रेवर तत्कालीन भाषेमध्ये काहीतरी लिहिलेलं असायचं. यांच्या भाषेचा खुलासा आजपर्यंत झालेला नाही, त्यामुळे नेमकं या मुद्रेवर काय लिहिलेलं होतं हे सांगणं कठीण आहे. पण यावर त्या मालकाचं किंवा इतर व्यावसायिक माहिती लिहिलेली असावी. याशिवाय या मुद्रांवर काही आकृतिबंध असायचे. यामध्ये कोणत्या ना कोणत्या जनावराचं चित्र असायचं. ज्या लोकांना भाषेचे ज्ञान नव्हते म्हणजे जे लोक अशिक्षित होते त्यांना समजण्यासाठी या चित्रांचा वापर केला जात असावा. याशिवाय या चित्रात दिसेल की या जनावरांच्या समोर त्याला खाण्यासाठी एक भांडं त्याच्यासमोर ठेवलेलं असायचं. प्रत्येक मुद्रेवर अशा प्रकारचे भांडे असेलच असे नाही. या मुद्रेवर सुद्धा असे भांडं दिसत नाही, पण या दुसऱ्या मुद्रेचं निरीक्षण करा. अशा प्रकारचं भांडं आपल्याला दिसून येईल. या मुद्रा मुख्यतः स्ट्रेटाईटपासून बनलेल्या असायच्या. स्ट्रेटाईट नदीच्या तळाशी असलेल्या जमिनीतून प्राप्त होतं. हा एक मऊ दगड असतो ज्यावर अशा प्रकारचं काम करून यापासून मुद्रा तयार व्हायची. हा दगड मऊ असण्याचं कारण म्हणजे यामध्ये असलेले टाल्कचे प्रमाण. टाल्कला टाल्कम सुद्धा म्हटलं जातं आणि याच टाल्कला आपण कॉर्न स्टार्च सोबत मिसळून त्यापासून टाल्कम पावडर सुद्धा बनवतो. यामध्ये हायड्रेटेड मॅग्नेशियम सिलिकेटचे प्रमाण जास्त असते, यामुळेच हा दगड मऊ असतो. या मुद्रांची लांबी ही अर्ध्या इंचापासून 2.5 इंचापर्यंत असायची. सर्वाधिक मुद्रा या स्ट्रेटाईटपासून बनायच्या, पण काही मुद्रा या अजेट, चेट, कॉपर, टेराकोट तसेच गोल्ड आणि सिल्वरपासून सुद्धा काही मुद्रांची निर्मिती झालेली आहे. जितक्या मुद्रा उत्खननात सापडलेल्या आहेत त्यापैकी बऱ्याच मुद्रा ह्या चौरस आहेत. त्यांच्यावर बैलाचं चित्र आहे. आपण याला युनिकॉर्न सुद्धा म्हणतो. ही जी युनिकॉर्न शील आहे ही सर्वाधिक उपलब्ध असलेली मुद्रा आहे. उत्खननात याच प्रकारच्या मुद्रा सर्वाधिक सापडलेल्या आहेत. आपण मागच्या भागात सुद्धा याबद्दल माहिती घेतलेली होती. मोहेंजोदारोमध्ये जितक्या मुद्रा सापडलेल्या होत्या त्यापैकी 60% मुद्रा या युनिकॉर्न प्रकारच्या होत्या. जर हरप्पा शहराचा विचार केला तर 46% मुद्रा या युनिकॉर्न होत्या. या शिलांचा आकार हा सर्वसाधारणपणे चौरस होता,
पण काही मुद्रा या आयताकृती सुद्धा होत्या. या आयताकृती मुद्रेवर फक्त शिलालेख लिहिलेला असायचा. कोणतीही आकृती यावर आपल्याला दिसून येत नाही. याशिवाय त्रिकोणी, गोलाकार आणि दंडगोलाकार मुद्रा सुद्धा सापडलेल्या आहेत. आपण बैलाचे चित्र असलेली मुद्रा बघितली, ज्याला आपण युनिकॉर्न म्हटलं. पण बैलाशिवाय इतरही काही प्राण्यांची चित्रे असलेल्या मुद्रा आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये गेंडा, वाघ, हत्ती, म्हैस, वळू, शेळी आणि मगर असलेल्या मुद्रा सुद्धा सापडतात. युनिकॉर्न सोबत या काही प्राण्यांची चित्रे ही मुद्रांवर कोरण्यात आलेली आहेत. आता ज्या प्राण्यांचा मी उल्लेख केला तितक्याच प्राण्यांची चित्रे असलेल्या मुद्रा या सिंधू सभ्यतेमध्ये सापडलेल्या आहेत. ही एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवावी लागेल. गायीचे चित्र असलेली मुद्रा सुद्धा आढळत नाही. याशिवाय या शिलांबाबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे काही मुद्रांमध्ये होल आहेत. या मुद्रा लोक गळ्यात लॉकेटप्रमाणे वापरत असावेत असा अंदाज आपण लावू शकतो. या व्यतिरिक्त आणखी काही मुद्रा आहेत ज्यावर लिहिलेल्या लेखांच्या चिन्हावरून त्यावर धार्मिक लेख लिहिलेला असावा हे स्पष्ट होतं. यामध्ये जी देवी मातेची मुद्रा आहे त्यामध्ये देवीच्या गर्भातून वृक्षाचा जन्म होत आहे असं दाखवण्यात आलेलं आहे. हे शकंबरी देवीचं रूप असावं असं मानलं जातं. याशिवाय स्वस्तिक असलेल्या मुद्रासुद्धा सापडलेल्या आहेत. एका संरक्षण चिन्हाप्रमाणे याचा धार्मिकरित्या वापर व्हायचा. आता सर्वात महत्त्वाची मुद्रा म्हणजे पशुपती मुद्रा. या मुद्रेवर जे चित्र आहे हे महादेव पशुपती असावेत. महादेव पशुपतींशी मिळती जुळती ही आकृती आहे. या देवाच्या डोक्यावर 2 शिंगे होती. एक पाय दुसऱ्या पायावर टाकून योग अवस्थेमध्ये बसलेले हे चित्र आहे. त्यांच्या डोक्यावर 2 शिंगी मुकुट आहे. याचा आकार त्रिशूळाप्रमाणे दिसतो. यांच्या सिंहासनावर खाली 2 हरणे आहेत. डावीकडे गेंडा आणि म्हैस आहे, तर उजवीकडे एका वाघाचे आणि हत्तीचे चित्र आहे. अशा प्रकारची मुद्रा ही मोहेंजोदारोमध्ये सापडलेली आहे. याशिवाय याच ठिकाणी मेसोपोटामिया सभ्यतेप्रमाणे 3 दंडगोलाकार मुद्रा सुद्धा सापडलेल्या आहेत. आणि याआधी आपण पाहिलं आहे की मोहेंजोदारोमध्ये जवळजवळ 60% मुद्रा या युनिकॉर्न प्रकारच्या आहेत. यामधल्या 2 युनिकॉर्न मुद्रा या चांदीच्या होत्या. हे नकाशात दाखवलेले ठिकाण मोहेंजोदारो आहे. याच ठिकाणी मेसोपोटामिया सभ्यतेप्रमाणे 3 दंडगोलाकार मुद्रा सुद्धा सापडलेल्या आहेत. पण याशिवाय कालिबंगनमध्ये सुद्धा एक दंडगोलाकार शील सापडलेले आहे. पश्चिमी आशिया भागात अशा प्रकारच्या मुद्रा मोठ्या प्रमाणात सापडलेल्या आहेत. सिंधू सभ्यतेमध्ये अशा प्रकारच्या मुद्रा नव्हत्या. या ठिकाणच्या मुद्रा ह्या मुख्यतः चौकोनी होत्या. तरीही एक दंडगोलाकार मुद्रा ही कालिबंगनमध्ये सापडते. त्यावर ज्या प्रकारचा आकृतिबंध आहे त्यावरून ही मुद्रा सिंधू सभ्यतेमधलीच असली पाहिजे. या मुद्रेवर एक स्त्री आहे. या स्त्रीच्या दोन्ही बाजूला 2 पुरुष उभे आहेत. त्यांनी या स्त्रीला पकडलेलं आहे आणि त्यांच्या दुसऱ्या हातात तलवार आहे. ही मुद्रा मानवी बलिदानाला दर्शवते. यानंतर लोथल या भागात एक गोलाकार पर्शियन मुद्रा सुद्धा सापडलेली आहे. पण जर सिंधू सभ्यतेमधली गोलाकार मुद्रा कोणत्या भागात सापडलेली आहे असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर याचं उत्तर दायमाबाद असलं पाहिजे. दायमाबाद आजच्या महाराष्ट्राचा एक भाग आहे. सिंधू संस्कृतीच्या आयताकृती मुद्रा या धोलावेरा शहरात सुद्धा सापडलेल्या आहेत. तर आपण या शिलांचा उपयोग मागे बघितलेला आहे. चिखलावर या शिलांचा वापर करून शिक्के उठवले जायचे आणि याचा व्यापारात वापर व्हायचा. याचा अर्थ म्हणजे उत्खननामध्ये या शिलांपेक्षा या मातीच्या शिला सर्वात जास्त सापडल्या पाहिजेत. पण वास्तविकता असं झालं नाही. उत्खननाच्या माहितीनुसार शिलांची संख्या या शिक्क्यांपेक्षा जास्त आहे. आता या मातीच्या मुद्रा असल्यामुळे या आजपर्यंत टिकल्या नसाव्यात. हे याचं कारण असू शकतं. या मातीच्या शिलांचा वापर तात्पुरता व्हायचा. यामुळेच पुरातत्वशास्त्रज्ञांना याचे पुरावे सापडत नसावेत. या मुद्रांचा वापर व्यापाराशिवाय इतर कामासाठीही होऊ शकतो. एखाद्या ओळखपत्राप्रमाणे याचा वापरही होऊ शकतो. किंवा खरेदी विक्री दरम्यान यांना टोकनच्या स्वरूपात दिलं जात असावं. किंवा कोणता मनुष्य कोणत्या समुदायाचा आहे हे ओळखण्यासाठी याचा वापर होत असावा. कारण यावर वेगवेगळ्या 10 प्राण्यांची चित्रे आहेत. त्यावेळी 10 वेगवेगळ्या जमाती असाव्यात. आणि जर हे खरं असेल तर युनिकॉर्न ही जमात सर्वात उच्च असावी. कारण सिंधू सभ्यतेत सर्वाधिक मुद्रा याच प्रकारच्या सापडतात. अशा प्रकारचं मत पुरातत्वशास्त्रज्ञांनी मांडलेलं आहे. आतापर्यंत आपण सिंधू सभ्यतेमधल्या मुद्रांचा अभ्यास केला. त्याचे उपयोगही जाणून घेतले. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. प्राचीन भारताच्या इतिहासातील अशाच माहितीला समजावून घेण्यासाठी बुक्स तवा प्लेलिस्टला फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्स तवा.